नमस्कार मित्र, माझं नाव सर्व आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल योजनावाल्यावर। तर तमाम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि खुश खबरी आलेली आहे। तुम्हाला दिसत असेल 19वा हप्ता म्हणजे जो फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याची फायनल तारीख आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की सगळ्या लाडक्या बहिणींना बँक खात्यांमध्ये किती तारखेला पैसे जमा होणार आहे। जसं तुम्हाला इथे दिसतच असेल, तर या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे, सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी। तर जास्त वेळ न करता चला आवडे आपल्याच्या व्हिडिओकडे। तर तुम्हाला इथे दिसत असेल 19व्या हप्त्याचे अंतिम वेळापत्रक जे आहे जाहीर झालेले आहे, ज्यामध्ये पैसे कधी जमा होणार हे सुद्धा दिसत असेल आणि तिथे तुम्हाला दिसत असेल 12 मार्च ते 30 मार्च 2026 म्हणजे 12 मार्च ते 30 मार्च 2026 दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये जिल्ह्यात म्हणजे आता तुम्ही समजून घ्या ज्या जिल्ह्यामध्ये राहतात, ज्या विभागात राहतात त्या विभागामध्ये किती तारखेला पैसे मिळणार आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर टप्प्याटप्प्याने 2,47,00,000 पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये हा 19वा म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता वाटप केला जाणार आहे। तब्बल 36 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे आणि त्या यादीमधील सगळ्या महिलांना डीबीटीद्वारे जो आहे हा लाभ देण्यात येणार आहे। आता खात्यात सलग 4500 रुपये जमा होणार। आता खात्यात सलग 4500 रुपये जमा होणार। तर 4500 रुपये कोणाला मिळणार? तर ज्या महिलांना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्याचे 3 हप्ते एकत्रित मिळणार आहे। खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांची ई-केवायसी मध्ये चुकी झाली होती किंवा त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता डीबीटीच्या तांत्रिक चुकीमुळे नाही मिळाला, तर त्या महिलांना आता 3 महिन्याचा निधी एकत्रित दिला जाणार आहे। त्यानंतर ज्या महिला ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही, फक्त डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे, जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा नाही मिळालेला आहे, तर त्या महिलांना 3000 रुपये मिळतील। ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। त्यानंतर आता लाडक्या बहिणींनो तुमची जी आहे प्रतीक्षा संपलेली आहे। लवकरच जे आहे ज्या महिला 19व्या हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांच्या खात्यांमध्ये डीबीटीद्वारे एकत्रित पैसे जमा केले जातील। जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यासाठी मुख्यमंत्री आपले जे उपमुख्यमंत्री साहेब आहे एकनाथजी शिंदे यांनी पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजे हे येणारे नाही तर जी मी तारीख तुम्हाला देणार आहोत तिथून 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचा पाऊस होणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे डायरेक्ट ट्रान्सफर केल्या जाणार आहे। लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अंतिम आणि महत्त्वाची बातमी आणि यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायच्या या प्रकारचे अपडेट तुम्हाला दिसणार नाही आहे। तर तुम्हाला दिसत असेल मुख्यमंत्री म्हणजे जे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांनी नुकताच निधी वितरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि आता लवकरच जिल्हा व महिला बाल विकास विभाग ज्या मंत्री अदितीताई तटकरे त्यांचा विभाग आहे त्यांना निधी ट्रान्सफर केला जाईल आणि त्यानंतर महिलांच्या खात्यांमध्ये थेट डीबीटीद्वारे पैशाचा वाटप सुरू होईल। तर त्याआधी महत्त्वाची जी अपडेट आहे ते जाणून घ्या की कोणाला आता मिळणार आहे किती रुपये। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं महिलांना 4500 रुपये मिळतील, पण तुम्हाला इथं दिसत असेल 1500 रुपये। तर हे 1500 कोणा रुपये? ज्या महिलांना 18वा हप्ता मिळालेला आहे त्यांना 19वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी हप्त्याचे 1500 रुपये तरी केले जाईल। त्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल 3000 रुपये कोणाला मिळेल? तर 3000 रुपये डीबीटी किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे ज्या महिलांना 18वा हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांना 18वा आणि 19वा असे 2 हप्ते एकत्रित मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळतील। त्यानंतर 4500 रुपये कोणाला मिळतील? 4500। तुम्हाला आठवत असेल योजना जेव्हा सुरू झाली होती तेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा पहिला टप्पा आला होता तेव्हा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे 3 हप्त्याचे पैसे एकत्रित महिलांना मिळाले होते। तसेच आता इथे 4500 रुपये महिलांना मिळणार आहे। ते कोणाला मिळणार आहे? ई-केवायसी प्रलंबित ज्या महिलांची ई-केवायसी प्रलंबित झाली होती, चुकीची झाली होती, त्या महिलांना 17, 18, 19वा म्हणजे 17, 18 2 हप्ते मिळाले नाही, त्या महिलांना 17वा, 18वा आणि 19वा म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचे 3 महिने एकत्रित मिळून त्यांना देणार आहे। आणि महिलांची जर केवायसी नसेल झाली तरी पण त्यांना हप्ते देण्यात येणार आहे, कारण आता लवकरच ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। तशी तर एडिट प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांच्याजवळ डॉक्युमेंट्सच नव्हते, म्हणजे आधार कार्ड नव्हतं, पतीचं आधार कार्ड नव्हतं किंवा वडिलांचं आधार कार्ड नव्हतं, SMS येत नव्हता, OTP येत नव्हता, त्यामुळे ते ई-केवायसी करू शकला नाही। त्यांच्यासाठी सुद्धा आता लवकरच पुन्हा ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि हो, ज्यांची ई-केवायसी झालेली नाही त्यांना सुद्धा 19वा हप्ता मिळेल, ही गोष्ट मात्र लक्ष असू द्या। तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की 19वा हप्ता कोणाला मिळेल? पात्रता आणि निकष काय? तर बघा, पात्रता निकष तुम्हाला माहितच असेल की महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी निवासी असावी। तर का बरं? खूप सारे महिला अशा आहेत ज्या दुसऱ्या राज्याच्या आहेत, जसं मध्य प्रदेश वगैरेच्या, तिथल्या सुद्धा महिलांनी आपल्या महाराष्ट्राच्या योजनेसाठी अर्ज केला होता
तब्बल 36,000हून अधिक दुसऱ्या राज्यातील महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. काही माणसं सुद्धा होते जे महाराष्ट्रातलेच होते, परंतु त्यांना योजनेसाठी अर्ज केला होता, त्यांना सुद्धा योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर महिलेचं वय किती 21 ते जे 65 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे. आता खूप साऱ्या ज्या महिलांचं वय आहे 65-64 वर्ष होतं, ज्यांनी आता त्यांचं जे वय मर्यादा आहे उल्लंघली आहे, तर त्या महिलांना त्या योजनेतून वगळल्या जाणार आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, तर ही सगळ्यात मोठी अट आहे. तर या मागलं कारण असं की तुम्हाला माहिती आहे मार्च एंडिंग सुरू आहे, राज्याचा आर्थिक आपला बजेट सुद्धा राहील. बजेटच्या नंतर तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. तर त्या उत्पन्नाचा दाखला जर तुमचा 2.5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, तुम्ही योजनेसाठी पात्र असणार नाही, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असलं पाहिजे आणि तुमचं डीबीटी जे आहे ते सक्रिय असलं पाहिजे. जर समजून घ्या तुमचं बँक खातं डीबीटी सक्रिय नसेल, आधार कार्ड सोबत लिंक नसेल, तर तुम्हाला जे आहे योजनेचा लाभ मिळणार नाही. या महत्वाच्या पात्रता निकष आहे आणि जर या पात्रताला तुम्ही पूर्ण करताल तर तुमच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा होईल, पैसे अडकणार नाही. पण या कारणांमुळे पैसे अडकू शकतात. अपात्रतेची कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे. उत्पन्न मर्यादा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 2.5 लाखांपेक्षा तुमचं जास्त उत्पन्न नसलं पाहिजे. सोबतच वाहन मालकी, म्हणजे आता समजून घ्या तुमच्या परिवारात 4 चाकी वाहन आहे तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर असेल तर चालेल, पण ट्रॅक्टर वगळून जर दुसरं कोणतंही 4 चाकी असेल तर तुम्हाला योजनेतून वळवल्या जाईल. त्यानंतर आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स. खूप सारे आहे ना मार्च एंडिंगच्या नंतर आहे ना आपल्या इकडे इन्कम टॅक्स भरणं सुरू होऊन जातं. तर जेही लोक इन्कम टॅक्स भरतात, आयकरदाता आहेत, त्यांना सुद्धा योजनेतून वगळल्यात जाईल. सोबतच KYC ज्या महिलांची चुकीची झाली होती त्यांनी एडिट केलेली नाही, तुम्हाला माहित असेल एडिटचं ऑप्शन आलेलं आहे, जर तुम्ही एडिट केली नसेल अजूनही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणं बंद होऊ शकतं, ही गोष्ट मात्र लक्षात आहे. तर बघा, ज्या महिला या सर्व पात्रताला पूर्ण करतात, अपात्रता वगळून, तर त्यानंतर 2026 ची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे. जानेवारीचा हप्ता सुद्धा याच यादीमध्ये आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 हप्त्यांसाठी ही यादी आहे. तर ही यादी कुठून आणि कशी तपासायची, चला तुम्हाला ते सांगतो. तुम्ही अधिकारिक वेबसाईटवरून सुद्धा ही यादी चेक करू शकता. सगळ्यात आधी तुम्हाला वेबसाईटला जायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ऍप्लिकेशन मेड अर्लियर म्हणून तुम्हाला ऑप्शन मिळेल, तिथे क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला अप्रूव्ड असं बटन दिसेल. अप्रूव्ड जर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल आणि नसेल तर मग तुम्हाला हे होईल. आता खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आहे ना ऑनलाईन अर्ज केला होता, पण नारी शक्ती दूत ॲपमधून केला होता. आणि खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांनी अर्ज केला होता पण तो ऑफलाईन केला होता, अंगणवाडीमधून किंवा CSC सेंटर किंवा जे घराच्या आजूबाजूचे लोक असतात त्यांनी करून दिला. तर त्या महिलांसाठी काय, तर त्यांची सुद्धा नवीन यादी जाहीर झालेली आहे. आता ते यादी कुठे तपासू शकतात, तर चला तुम्हाला ते सांगतो. आता त्यासाठी तुम्हाला आहे ना अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत केंद्र आणि CSC केंद्र आणि आपले सरकार सेतू सुविधा केंद्र, तुम्हाला या 3च जागांवर ही यादी तपासता येईल. याशिवाय तुम्ही ही यादी कुठेच तपासू शकत नाही. आणि हो, जर तुमचं जे महानगरपालिका असतं, जसं धुळे महानगरपालिका झालं, पुण्याची महानगरपालिका झालं, त्यावर सुद्धा तुम्ही ही यादी तपासू शकतात. आता उशीर नाही, आता फक्त पैसा जमा होणार. जसं तुम्हाला दिसत असेल, आजी असो, काकू असो, ताई असो, सगळ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि त्यानंतर ज्या महिलांनी KYC केलेली आहे परंतु त्यांची चुकी झाली होती, त्यांना KYC खूप जास्त करणं गरजेचं आहे. मी त्याआधी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात नियमित कायम कर्मचारी आहेत का, इथे तुम्हाला नाही ऑप्शन निवडायचं आहे. आणि जर तुमच्या घरात कोणी पेन्शनधारक वगैरे जर असेल तिथे सुद्धा तुम्हाला नाही असं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागू शकतो. तर बघा, ज्या महिलांना सर्व पात्रता पूर्ण करत आहे, डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहे, KYC केलेली आहे, DBT आहे, तरी पण तुम्हाला जर योजनेचा लाभ नाही मिळत आहे तर तुम्हाला आता फक्त आधार कार्ड आणि बँकेत जाऊन तुम्ही DBT एकदा चेक करून घ्या. त्यानंतर तुम्ही पैसे आले की नाही पासबुक प्रिंट करून पाहून घ्या. आणि हे झालं असेल आणि त्यानंतरही जर तुम्हाला पैसे नाही आले तर तुम्हाला 181 हा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसत असेल, तुम्हाला इथे जाऊन संपर्क करायचा आणि इथे जाऊन तुम्हाला एक तक्रार नोंद करायची आहे. तक्रार कशी नोंद करायची, ऑनलाईन आणि ऑफलाईन, हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी तक्रार कशी करायची त्यावर घेऊन येणार. 36 जिल्ह्यांमध्ये सलग 3 दिवसांचे अधिकृत वेळापत्रक झालेले आहे. 36 जिल्ह्यांमध्ये पैशाचा महावाटप आता होणार आहे. 36 जिल्हे, महाराष्ट्रात जितके जिल्हे आहेत तेवढ्याचा हे झालेला आहे. आणि सलग 3 दिवस म्हणजे 3 दिवसात 3 टप्प्यात
हा 19वा म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता वाटप केला जाईल. सोबतच हा हप्ता मार्च एंडिंगच्या आधी होईल की नाही, चला आता ते जाणून घेऊया. तर बघा, तुम्हाला दिसत असेल पहिला टप्पा हा नाशिक आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये राहणार आहे. तर हा टप्पा कधी राहील, तर बघा 12 मार्च पासून जे आहे GR वगैरे ची जे सुरुवात होऊन जाईल. जशी आता यादी काढण्यात आलेली आहे, आता यादीनंतर आता राहील नेक्स्ट टर्न तुमचा चेकवर सही करणं आणि तुमच्या जे लाडकी बहीण योजनेसाठी आहे निधी जे आहे निर्धारित करून जाहीर करणं. निधी निर्धारित झाला, जाहीर झाला की त्यानंतर GR निघेल. 12 तारखेपासून या प्रोसेसला सुरुवात होईल आणि 12 ते 17 तारखेच्या मधात हा GR वगैरे येऊन जाईल आणि त्याच्यानंतर 17 तारखेपासूनच लाडक्या बहीण योजनेचा वाटप होईल. तुम्हाला आठवत असेल की नोव्हेंबर आहे की नोव्हेंबर आहे की ऑक्टोबर की नोव्हेंबर या महिन्याचे जे हप्ते आहेत ते 17 तारखेपासून वाटपाला सुरुवात झाली होती आणि मी त्यावर व्हिडिओ सुद्धा बनवला होता आणि सर्व महिलांना 17 तारीख सांगितली होती आणि 17 तारखेलाच पैसे मिळायला सुरुवात झाली होती. तसंच यावेळी सुद्धा होणार आहे, कारण एक वेळा जेव्हा मार्च एंडिंग सुरू होऊन जाईल, आपला राज्याचा आर्थिक बजेट सुरू होऊन जाईल, तर तेव्हा महिलांना पैसे वाटणं कठीण होऊन जाईल. म्हणून जे आहे महिलांना 17 तारखेपासून 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होईल. तर पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, धाराशिव, हिंगोली, बीड आणि जालना येथील महिलांना लाभ मिळेल पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरा टप्पा राहील दुसऱ्या दिवशी वाटप. त्यामध्ये अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि अकोला हे जिल्हे समाविष्ट राहील. पण नागपूरमध्ये सर्वाधिक लाभार्थी असल्यामुळं, कारण नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचे सगळ्यात जास्त लाभार्थी आहे, त्यामुळं दुसरा जो टप्प्याचा म्हणजे दुसऱ्या दिवशी जो दुसरा टप्पा चालणार आहे तो 50% महिलांना म्हणजे नागपूरच्या महिलांना एका दिवशी मिळणार आणि 50% महिलांना दुसऱ्या दिवशी मिळणार. तर घाबरायची गरज नाही. जर तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे नाही मिळाले तर दुसऱ्या मिळेल आणि जर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात जरी नाही मिळाले तर घाबरायची गरज नाही. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे 100% मिळेल. त्यानंतर तुम्हाला तिसरा टप्पा दिसेल कोकण आणि पुणे विभाग 3 दिवस. त्यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, पालघर, मुंबई उपनगर आणि उर्वरित जिल्ह्यात जो आहे वाटप होईल. तर या महिलांना सगळ्यात जे आहे आपलं बँक वगैरे डीबीटी करून सक्रिय करून ठेवावं लागेल आणि जे आहे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणं गरजेचं आहेच. पण जर पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला ग्रीव्हन्स फॉर्म म्हणून आता लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये जोडण्यात आलेला आहे. तो फॉर्म भरून कशी तुम्ही शिकायत करू शकता, म्हणजे तक्रार नोंद करू शकता आणि तक्रार नोंद झाल्याच्या 48 तासामध्येच तुम्हाला विभागाद्वारे म्हणजे महिला व बाल विकास विभाग आहे त्याद्वारे तुम्हाला माहिती कळवण्यात येते की तुम्हाला हप्ता का नाही मिळाला. तर कशा पद्धतीने ती तक्रार नोंद करायची आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी लवकरच त्यावर सुद्धा व्हिडिओ आणणार आहे की तुम्हाला जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे नसेल मिळत तर काय करायला पाहिजे. त्याआधी जर तुम्ही जर ज्या जिल्ह्यातल्या तुमची यादी जर तुम्ही चेक करू शकत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि माझ्या इंस्टाग्रामची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच कमेंट करा जेणेकरून मला भरभरून प्रतिसाद मिळेल. सोबतच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.